खवड्या डोंगरावर घडलेल्या हृदयद्रावक घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय। मुलानं घेतलेल्या टोकाच्या निर्णयानंतर त्याला वाचवताना वडिलांचा आणि त्यानंतर आईचा झालेला दुर्दैवी मृत्यू या घटनेनं अनेक सवाल उपस्थित केलेले आहेत। या प्रकरणात आता मृत संगीता चांदगुडे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय। त्यातील वक्तव्यामुळे पती पत्नीतील वादाच्या चर्चांना उधाण आलंय। यूट्यूबर असलेल्या संगीता चांदगुडे यांनी घटनेच्या आदल्या रात्रीच आपल्या यूट्यूब चॅनलवर एक भावनिक व्हिडिओ शेअर केला होता। या व्हिडिओमध्ये त्यांनी नात्यामधील दुरावा आणि कटुतेवर थेट भाष्य केलं होतं। पोळी दोन्ही बाजूने भाजली तरच गोड लागते, तसंच नातंही दोन्ही बाजूंनी टिकवलं पाहिजे। जर समोरची व्यक्ती आपल्या प्रेमाची आणि भावनांची किंमत करत नसेल तर अशा नात्यात राहण्याचा काहीही अर्थ नाही। अशा एकतर्फी नात्यातून बाहेर पडलेलंच कधीही चांगलं, अशा शब्दात त्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या। विशेष म्हणजे या घटनेच्या आदल्या रात्रीच त्यांनी एक भावनिक व्हिडिओ पोस्ट केला होता। या व्हिडिओमध्ये त्यांनी नात्यांमध्ये एकतर्फी प्रेम आणि भावनांची किंमत न करणाऱ्या व्यक्तीविषयी भाष्य केलं। ज्या व्यक्तीला आपल्या प्रेमाची किंमत नसेल, आपण त्याच्यासाठी जे काही करतो त्याची किंमत नसेल, तर अशा व्यक्तीसाठी काहीही करण्यात अर्थ नाही, असं त्या म्हणाल्या होत्या। पुढे त्यांनी नातं दोन्ही बाजूंनी जपलं आणि त्याची किंमत केली जात असेल तरच त्या नात्यात राहावं, अन्यथा अशा नात्यातून बाहेर पडणं चांगलं, अशी भावना व्यक्त केली होती। संगीता चांदगुडे यांच्या या व्हिडिओनंतर स्थानिक पातळीवर आणि सोशल मीडियावर वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत। नात्याला अर्थ नाही किंवा समोरची व्यक्ती किंमत करत नाही या वाक्यामागे पती पत्नीमधील प्रचंड वाद किंवा कौटुंबिक कलह कारणीभूत होता का, असा संशय आता व्यक्त केला जात आहे। कुटुंबातील अंतर्गत क्लेश आणि नात्यांमधील वाढलेला दुरावा यामुळेच तर हे संपूर्ण कुटुंब नैराश्याच्या गर्दीत उडलं गेलं होतं का, असाही सवाल उपस्थित केला जातोय। हा व्हिडिओ जरी कौटुंबिक वादाचं संकेत देत असला तरी व्हिडिओतील वक्तव्याचा आणि डोंगरावर घडलेल्या त्या दुर्घटनेचा थेट काय संबंध होता हे अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेलं नाहीये। या घटनेमागील नेमकं कारण काय होतं? पती पत्नीमधील खरोखरच गंभीर वाद होते का, की यामागे आणखी काही कौटुंबिक व आर्थिक कारणं होती? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता पोलीस तपासातूनच समोर येतील। घटनेच्या काही तास आधीच केलेली ही भावनिक पोस्ट आता चर्चेत आलेली आहे। मात्र या व्हिडिओच्या दुर्दैवी घटनेशी थेट संबंध होता असा निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही। या संदर्भातील नेमकी वस्तुस्थिती तपासूनच स्पष्ट होईल। अधिकच्या अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज।